संगम-शेवरे रोडवरती कॉन्क्रिटीकरण करावे यासाठी युवा सेनेच्या वतीने संगम येथे रस्ता रोको। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे यांच्याकडून। संगम-शेवरे येथील भीमा नदीच्या काठी असलेल्या प्रमुख रस्ता मेघा कंपनीने कॉन्क्रिटीकरण करून देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेशदादा इंगळे, युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंके, महादेव लोखंडे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख आशाताई टोनपे उपस्थित होत्या। संगम-शेवरे रस्ता हा अकलूज टेंभुर्णी या प्रमुख दळणवळणाचा रस्ता असून दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा केली जाते, तसेच माल वाहतूक केली जाते, आपत्कालीन रुग्ण वाहतूक केली जाते। याच रोडवरती अनेक साखर कारखान्यास ऊस वाहतूक देखील केली जाते। रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। प्रचंड मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्यामुळे सामान्य माणसांच्या मणक्यांचे तसेच धुळीमुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत। यावेळी मेघा कंपनीला लक्षात आणून सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत व निकृष्ट पद्धतीचे काम करून विविध युवा सेना पदाधिकाऱ्यांनी आपला आक्रोश हा मेघा कंपनीवरती केलेला असून येत्या 1 महिन्यात काम न केल्यास मेघा कंपनीचे कार्यालय लक्ष्य केले जाईल असा गार्भिक इशारा युवा सेना प्रमुख गणेशदादा इंगळे यांनी आज रस्ता रोको दरम्यान केला। यावेळी सागर इंगळे, नरा इंगळे, प्रशांत पराडे, धनाजी म्हस्के, आबा गोसावी, पप्पू जमदाडे, आप्पा महाडिक, प्रवीण पराडे, अक्षय पराडे, ओम पराडे, विकास भोई, दीपक भोई, रज्जाक मुलानी, अमित भोई, आदित्य भोई, रोहन इंगळे, शेखर इंगळे, गणेश काळे, भैरवनाथ मोरे, नवनाथ इंगळे, रोहित इंगळे, अजिनाथ इंगळे, आप्पा भोई, किरण पराडे, संता भोई, शंभू भोई, आयुष इंगळे, राहुल सुतार, विशाल म्हस्के, महेश म्हस्के इत्यादी उपस्थित होते। संगम-शेवरे या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण 30 दिवसात करून देण्यात येईल असे आश्वासन मेघा कंपनीने दिल्यानंतर युवा सेनेने रस्ता रोको आंदोलन थांबवले। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।